माझा एक प्रश्न असा आहे की आमची याच्यातून सुटका कधी होणार. अशा प्रकारे पिण्याचं पाणी आम्हाला आणावं लागतं आणि ते पाणी आणल्यानंतर आम्ही अशा जारमध्ये ओततो आणि मग ते एक दिवस वापरतो किंवा 1.5 दिवस वापरतो. पण आणि याची किंमत, हा जो एक बाटला आहे, हा एक बाटला याची किंमत आहे 25 रुपये, 25 रुपीज पर बॉटल देऊन. मग त्याच्यामुळे आता गावी असणारी माणसं प्रत्येक वेळेला म्हणजे आपल्याला पाण्याचं काय चिंता आहे सांगा, म्हणजे पाणीच पाणी चौकडे. पण जेव्हा अशा प्रकारे म्हणजे आता माहिती नाही पण येस प्राजक्ता लांबून बोलते किचन मधून, पाण्यासाठी जेव्हा पैसे मोजावे लागतात त्यावेळेला एक आणि एक थेंबाची किंमत कळते. एम आय राईट? येस. ओके. आणि लगेचच बोल. गावी वेस्ट करतो आपण पाणी जास्त. दॅट इज गुड. नो, दॅट्स नॉट गुड. म्हणजे टेक अवे मेसेज असा आहे की प्लीज डोंट वेस्ट द वॉटर. वॉटर इज इम्पॉर्टंट रिसोर्स. ओके. तर आता आम्ही चाललोय फिरायला, कारण आमच्याकडे ज्या अशा असंख्य अडचणी आहेत त्याच्यातली एक अडचण की आपण असं नाहीये, वॉटर असं नाही, फ्री मिळणारी कुठलीच गोष्ट वेस्ट करू नका. ऑफकोर्स कारण पैसे घालून आपण आणतो ते बरोबर. बरोबर मापात वापरतो, मापात त्याचं काय म्हणतो ना, युटिलाइज करतो किंवा फुकट नाही जाणार याची काळजी घेतो. पण जे फ्री मिळतं ते असं ते ना घालवा. बरोबर. खूप महत्वाचा थॉट, चेंज करायला पाहिजे सगळ्यांनी. खूप महत्वाचा थॉट वाटला मला हा प्राजक्ताने जे सांगितलं की पाणीच नाही तर जे कुठलं काही जे फ्री मिळतं ते फ्री आपण असंही वाया घालवतो. तर त्याच्यासाठी बी कॉन्शियस. बरोबर आहे. आणि आता आम्ही चाललोय फिरायला. मी सांगत होतो की आमच्या साईडला गार्डन जर बघायचं असेल तर आम्हाला थोडं लांब जावं लागतं. किती किलोमीटर जावं लागतं प्राजक्ता गार्डनसाठी? गार्डनला समजा तुला गार्डनला जायचं नाही गाडलं. हा. तरी मला वाटतं 2-3 किलोमीटर. 2 ते 2.5 किलोमीटर जावं लागतं. जायचं म्हटलं तर 2 ते हा, 2.5 म्हणजे तेवढाच. पण आमच्या भागामध्ये गार्डन नाही. म्हणजे ह्या ज्या बेसिक सुख सुविधा आहेत त्या नाही आहेत. तरी पण आम्ही चाललोय फिरायला. कुठे फिरायला जाणार आहोत ते बघूया. आर यू एक्सायटेड ईश्वरी? येस. चल बाळा. आणि मला एक गोष्ट कळत नाही की इथे साधं कोणी तिथे चिटपाखरू पण बघायला नाहीये, तरी पण या लेडीजना एवढं पावडर लावायची, ते केस विंचरायचे आणि कीप क्वाइट. का आम्हाला काही कोणी बघायला पाहिजे म्हणून आम्ही आहोत. अगं पण त्याच्यासाठी एवढं आवरायची काही गरज नाहीये, Basic कारण तिथे nature आपण असतं. जाऊ शकतो. कळलं? हा? बेसिक नेचर असतं त्यांचं. बेसिक नेचर म्हणजे लेडीजचं. आणि पुरुषांचं काय बेसिक नेचर? ते तुम्ही असे पण उठून धावत सुटता. मग तुम्हाला नको पावडर नाही, केस विंचरत, झोपेतनं उठून तसेच धावत सुट. हो आम्ही जरी झोपेतनं उठलो तरी सुद्धा नीट आवरल्याशिवाय दाराच्या बाहेर पडत नाही. ठीक आहे. पण आता ह्याच्यामुळे पण आमचं कित्येक वेळेला आमचं ह्याच्यामुळे भांडण होतं प्राजक्ताचं आणि माझं. बिईंग ऑनेस्ट आय एम टेलिंग यू ऑल. कारण एखाद्या वेळेत निघायचं असेल आपल्याला, 5:30ला निघायचं असेल, 6 o'clockला निघायचं असेल, निघते ती वेळेत, दॅट इज नॉट मॅटर फॉर मी. पण तिथपर्यंत ते निघणार की नाही, उशीर होईल की लवकर होईल की काय होईल, एवढ्या वेळ कसा काय लागतोय, काही असते. याच्यासाठी मग आमचं त्याच्यामुळे थोडंसं भांडण माहिती होत तुला असतं. काही असते, पण मला माहितीये आपल्याला ह्या टायमिंग मध्ये निघायचंय आणि आपल्याला आवरायला किती वेळ लागतो. बरोबर. त्यामुळे मी बरोबर त्या टायमिंग मध्ये So, आवरतो. आता काळोख व्हायच्या आत आम्हाला जायचंय, कारण निर्मनुष्य अशा रस्त्यावरती आम्ही जाणार. काय नाहीत ना पण त्याला धुतली वगैरे की मस्त होतील एकदम गोरे गोरे. आवरतंय बघ ते कळालं. हा जास्त ऍक्टिव्ह आहे बघा. हा नाही तो जास्त आहे आगाऊ. ये. आले 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 बघ ना, हात लाव. चला टाटा. इथेच असतात बाहेर रात्रभर. थांब ना. त्याला जरा आपण काय वय सोन्या तुला? आपण येताना त्याला वडापाव आहे देणार आहेस? हो चल चल तुला वडापाव खायचा आहे, चल आपण जाऊया. आई, आपण ना चल, ये. परत येऊ ना बाहेरून तिथून. तुम्हाला एक सांगतो, हा कर्जत ट्रॅक आम्ही गेलो. हा बघा, आणि त्याच्या किती जवळ बिल्डिंग बनल्यात बघा. म्हणजे यांना प्राजक्ता किती त्रास होईल ना खूपच. ज्या वेळेला
ठीक आहे माझ्यासारखा माणूस तर झोपणारच नाही रात्री. पळून जायला लागेल. बघ ना किती किती जवळ आहे सांग. हे बघ इथून ट्रेन जाणार आहे, इथून ट्रेन जाणार आहे आणि या बिल्डिंग बघ किती जवळ आहेत त्या, है ना. म्हणजे रात्रंदिवस उठता बसता त्यांना तर ट्रेनचा त्रास आहे आणि डायरेक्ट आवाज येणार डायरेक्ट एकदम, है ना. कळलं तुम्हाला मी कुठे फिरायला आणलं यांना. कारण काय आमच्याकडे गार्डन नाही, आमच्याकडे सुविधा नाहीत, त्याच्यामुळे. पण ठीक आहे, फ्रेश वाटतंय ना जरा, जास्त बरं वाटतंय. मोकळे हवेतच उलट गार्डन. आणि तुला चष्मा लावून कसं वाटतं जरा, चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय, मी सवय करण्यासाठी लावते. ओके तर ओके. मला सवय होत नाहीये. नाही पण हा परफेक्ट आहे, नंबर आहे तो परफेक्ट आहे ना त्याचा की नाही. हो, चष्मा आणून महिना होऊन गेला हम्म. पण मी लावतच नाही. नाही नंबर परफेक्ट असणं महत्वाचं आहे. आहे व्यवस्थित, काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे मला असं अडथळायला वगैरे होत नाहीये चालतं. नाही सुरुवातीला नाही जेव्हा होते, पण ते मी पण जेव्हा नाही. सुरुवातीला मला नंबर चष्मा लावत होता ना, तेव्हा मला त्याने सांगितलं की तुम्हाला 2 ते 3 दिवस याचा त्रास होईल. नाही, म्हणजे मला त्रास काहीच नाही तुम्हाला ते होत आहे. अगं ॲड ऑन वाटतं ना एक चष्मा. पण ते खाली येतोय सारखं ते. हे बघा कसं वाटतं. प्राजक्ता पहिल्यांदा आलीस ना इकडे. हो. आम्ही तर कधी मध्ये येत असतो. हां रेड सिग्नल लागला आहे आणि इकडे सूर्य अस्ताच जातोय, म्हणजे पनवेलची आमची पश्चिम बाजू. हे इकडे काय नाही, ते आता ग्राउंड आहे, ते मुलं वगैरे खेळतात त्या बाजूला. आणि हे किती मोठं काम चालू आहे, बापरे. इट इज व्हेरी डेंजरस. हां प्राजक्ता तुला माहिती आहे याच्या खालून असं जायचं नसतं. कशावरून? मग चल आता काय नाही प्रॉब्लेम. नाही मला ते जायचंय. हा रोप किती जाडा आहे बघितलंस काय. खाली वाटते. बापरे बाप, कमाल झाली. हां तरी हो पडलं की तुम्ही कोणाला दोष देणार त्यांना. हे बघ प्राजक्ता, हे बघ ही हो तेच म्हटलं. हे बघ ना केवढी मोठी मशिनरी आहे. बाप रे बाप. काय माहिती बाबा, हजारो टन असेल, हजारो टन. नाही पडत. असेल मशिनरी. पण हे काम एकंदर म्हणजे मी बघतो ना, म्हणजे एवढं मजबूत काम की बिलीव नाही करू शकत आहे ना थोडंसं. आता ट्रेन जाणार वरनं म्हणजे मजबूत बघ. काम करावंच लागेल ना. हो इथून ट्रेन जाणार. हो या. ट्रेनचा ट्रॅक होतो जा. आत्ता जी गेलेली ट्रेन आहे ही प्रगती एक्सप्रेस पुणे होती आणि मला वाटतं 5:30च्या दरम्यान पनवेलवरून सुटते आणि 8-8:30ला पुण्यापर्यंत पोहोचते. भरपूर सगळे प्रवासी या रोज ट्रेनने up-down रोज करतात. अपडाऊन करतात रोज. आणि ही ट्रेन आता आपण बघितली, एकदम जवळून बघितली आहे ना. बापरे व्हेरी डेंजरस. म्हणजे आपण इथून पुण्याला गेलो तर आपल्याला याच रूट इथूनच जाणार आपण, इथूनच. मला भीती वाटते रे बाबा. काय नाही हे करत, बाबा. काय नाही. यू. ते म्हणू मी तुला नाही. राजवीर त्या दिवशी माहिती ना पूर्ण ऑरेंज होता. तुझ्या मुलांना बोलायचे. आज कोणता आहे? आज एवढं नाही ते बघ, ऑरेंज. ते बघ लगेच बघ. 2 होती, 1 गेलं. हा आलो. पेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या ठिकाणी. तर वडापाव ही गोष्ट अशी आहे की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये की जागोजागे तुम्ही कुठे जा, गावोगावी जा, प्रत्येक ठिकाणचा वडापाव फेमस असतो. आणि स्पेशली मी आणि प्राजक्ता हे वडापावचे प्रेमी आहोत, ईश्वरी सुद्धा. ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो त्या त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणचा वडापाव कुठे फेमस आहे, कुठे वडापाव चांगला मिळतो याची माहिती करून घेतो आणि वडापाव अवश्य खातो. माहिती नाही का, पण वडापावावरचं प्रेम आहेच आहे ना प्राजक्ता. आणि त्याप्रमाणेच आज पण मला प्राजक्ताने सांगितलं
की आपल्याला वडापाव हवा आहे, पण तिचा पुरता भ्रमनिराश झाला. कारण मी वडापाव आणताना चूक केली, थोडासा कोमट थोडासा वडापाव काय, होता, पूर्ण गार वडापाव आहे. माहिती नाही. खायला ठीक मज्जाच आहे, येत नाही त्यामुळे. आता ही त्याची चूक त्याची की नाही, माझी तुझी चूक. चूक. ठीक आहे, मला तो बोलला की गरम आहे, घ्या, मी घेऊन आलो. हात लावून बघायचं, त्यांना म्हणायचं दाखव मला. हात पण लावून दिला, पण तो कोमट होता. म्हटलं ठीक आहे, घरी जाईपर्यंत आपण हो, खाऊ हो. शकतो, म्हणून तो मी वडापाव घेऊन आलो. पण ही पूर्णपणे नाराजी आहे, मला माहिती नाही. पण आज मला वाटतं वडापाव डेज असेल, वडापावच खावा लागेल. आणि मला स्पेशली मी आता माझं सॅच्युरेशन झालं आहे वडापावचं आत्ताचं तरी, त्याच्यामुळे मी खाणार आहे दही आणि भात. आणि दही भात म्हणजे काय, आता एक पोटाची शांतता असते, बरं वाटतं, त्याच्यामुळे दही भात खाणार आहे. छान आहे, पण कमी गोड केली. तुला हवी अजून? हवी कॉफी अजून? मग दूध घे, अजून एक कॉफी आण जा. घेऊन एक कॉफीचं पाऊच. आता वडापाव खाऊन झाला, वडापाव मनाला पटला नाही, त्याच्यामुळे मग आता कॉफी. आता एक कॉफीचा पाऊच कमी पडला, त्याच्यामुळे आता दुसरा पाऊच. ये क्या है और ऐसा क्यों होता है? हाँ, कोई बताए हमें, बताए हाँ काय? तो ये लोग भर भर के कॉफी पी सकते हैं, कितनी भी पी सकते हैं. तो खाओ ना भाई, खाने को किसने ना बोला है तुमको? लेकिन ये मतलब ये हजम नहीं होता है ऐसा, ये टाइम पे वो टाइम पे ये खाओ. लिक्विड हजम होता है. तो ये लोग ने ना 2 कॉफ़ी के पैकेट गटक डाले हैं अभी. और फरमाइश थी फ्रॉम आवर लिटिल एंजल ईश्वरी. प्रॉपर कोल्ड कॉफी नाही केली आम्ही, जस्ट हे केले गार दुधामध्ये कॉफी आणि साखर. त्यालाच प्रॉपर कोल्ड कॉफी हीच रेसिपी आहे. ती वेगळी असते कोल्ड कॉफी, ती एकदम ते आपण कोरोनामध्ये करायचो ती डोलगोना कॉफी, ती वेगळी. आणि कोल्ड कॉफी म्हणजे ती रगड के. बरं, कोरोनावरून मला एक गोष्ट आठवली की आपण ज्यावेळेला कोरोनामध्ये सगळेजण स्टक झालो होतो, घरी झालो होतो, तर एक रेसिपी आली होती डोलगोना कॉफी म्हणून. कुठून आली माहिती नाही, रशिया, आफ्रिका, कुठून तरी आली ती. पण प्रत्येक माणूस उठायचा आणि ते काय कॉफी करायचा, डोलगोना कॉफी होती. आम्ही पण करून बघितली, त्याला वर जाड असा फेस येतो. ते तुम्ही करून बघितली होती का, हे आठवणीने कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर असा होता आजचा दिवस, आणि दिवसाची एंड होतोय बेडवर. थोड्याच वेळामध्ये झोपणार आहोत, आणि झोपताना मूड असा झाला आहे की एखादं तरी किशोर कुमारचं जुनं गाणं ऐकावं, आणि ते गाणं ऐकत ऐकत झोपावं असा मनापासून वाटतंय. आणि त्याचबरोबर ईश्वरी तिच्या आईची सेवा करताना, डोक्याला तेल लावताना, तुझ्या डोक्याला तेल कोण लावणार? मी लावणार. आणि माझ्या डोक्याला मीच तेल लावलंय. आपला इतका किमती वेळ दिला त्याच्यासाठी हृदयापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा एखाद्या अशाच फॅमिली व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घेत राहा. धन्यवाद, आभार, बाय बाय, शुभरात्री.